दरवाजावरची बेल वाजल्याचा आवाज ऐकून सुधीर आपल्या बायकोला म्हणाला, "बघ जरा कोण आले." बायको दरवाजाजवळ गेली आणि दरवाजाला लावण्यात आलेल्या काचेतून बाहेर पाहिलं. मग दरवाजा न उघडताच पटकन घरात आली आणि सुधीरला म्हणाली, "तुझी आई आहे आणि त्यांच्यासोबत त्या तुझ्या आजीला देखील घेऊन आल्या आहेत." सुधीर म्हणाला, "आजीला का घेऊन आली? ती तर गावात काकाकडे राहते ना." बायको म्हणाली, "ह्या बाईला अक्कलच नाही. इथे स्वतःला राहण्यात जागा नाही आणि स्मशानात एक पाय ठेवून बसलेल्या आपल्या सासूला पण इथे घेऊन आली आहे." दरवाजावरची बेल अजूनही वाजत होती. तो आवाज ऐकून सुधीरचा मोठा दादा राजीव देखील त्याच्या रूममधून हॉलमध्ये येऊन आला आणि म्हणाला, "दरवाजाची बेल वाजत आहे, तुम्हाला ऐकायला येत नाही का?" तेव्हा सुधीर रागातच म्हणाला, "दादा, आई गावावरून परत आली आहे. तिच्यासोबत आजी आली आहे. त्यांच्यासाठी दोन खोल्या मोकळ्या कराव्या लागतील, नाही का?" राजीव म्हणाला, "दोघे एकाच खोलीत राहतील. तुझ्याकडे जो स्टोअर रूम आहे तो त्यांना दे." सुधीरने पटकन उत्तर दिले, "अरे दादा, स्टोअर रूममध्ये 2 खाटासुद्धा मावत नाहीत. आईची खोली तुमच्या वाट्याला आली होती, ती खोली तुम्ही परत द्या. आईच्या मृत्यूनंतर ती खोली परत घ्या." त्या दरम्यान दरवाजाची बेल सतत वाजत होती, पण दरवाजा उघडण्याऐवजी ते दोघे भाऊ आपापसात वाद घालत होते. राजीव म्हणाला, "तुला काय वाटतं, दोघींचा सगळा खर्च मी एकट्याने उचलायचा का?" इतक्यात त्यांच्या मोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकून राजीवची बायकोसुद्धा तिथं आली आणि ती चिडून म्हणाली, "कधीपासून दरवाजाची बेल वाजते आहे, तरी तुम्ही लोक दरवाजा उघडत का नाही आहेत? दरवाजाबाहेर असे कोण आले आहे? कुठला भिकारी वगैरे आला आहे का? तुम्ही दार उघडत का नाही आहेत?" राजीव तिला म्हणाला, "जा, दार उघड. तुझी सासू आणि आजच सासू बाहेर उभे आहे." मोठ्या सूनबाईंनी दरवाजा उघडला तर विमलताई आपल्या सासूबाईंना घेऊन दरवाज्यात उभ्या होत्या. विमलताई म्हणाल्या, "अगं सूनबाई, दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला? मी कधीपासून बेल वाजवते." मोठी सूनबाई म्हणाली, "आई, जेवणानंतर थोडा वेळ डोळा लागला होता." विमलताई आपल्या सासूबाईंना घेऊन घरात आल्या आणि पाहतात तर काय, त्यांची दोन्ही मुले सुधीर आणि राजीव हॉलमध्ये बसले आहेत आणि लहान सूनबाई त्यांच्याजवळ उभी आहे. विमलताईंना त्या सर्वांना पाहून काहीच समजत नव्हतं. त्यांनी अगोदर आपल्या सासूबाईंना त्यांच्या खोलीत सोडलं आणि मग परत येऊन विचारलं, "तुम्ही सगळे इथे हॉलमध्ये बसलेले होतात, मग दरवाजा का उघडला नाहीत?" लहान सूनबाई म्हणाली, "दरवाजा कसा उघडणार नाही? तुम्ही तर आम्हाला संकटात टाकले आहे. घरात अगोदरच खोल्यांची कमतरता आहे आणि तुम्ही आजींना सुद्धा बरोबर घेऊन आलात." विमलताई शांतपणे म्हणाल्या, "कसली कमतरता सूनबाई? घरात 6 खोल्या आहेत. एका खोलीत तू राहतेस, दुसऱ्या खोलीत मोठी सून राहते, एका खोलीत तुमची मुले राहतात, एक खोली गेस्ट रूम म्हणून वापरतो आपण. उरलेल्या 2 खोल्या तर मोकळ्याच आहेत ना. आणि आईंना मी माझ्या खोलीतच ठेवणार आहे, त्यामुळे अजून एक खोली तशीच मोकळी राहणार आहे." विमलताईंचे असे बोलणे ऐकून राजू थोडासा सावधपणे म्हणाला, "आई, गोष्ट अशी आहे की आम्ही घराची वाटणी केली आहे." राजीवचे असे बोलणे ऐकून विमलताईंना व्यथित स्वरात म्हणाल्या, "तुमच्या वडिलांचं निधन होऊन 2 महिने झाले नाहीत आणि तुम्ही घराची वाटणीसुद्धा केलीत? समजूतदारपणे वाटणी करून घेतलीस ठीक आहे, पण माणसं तीच आहेत ना, मग खोल्या कमी कशा पडल्या?" सुधीर म्हणाला, "आई, दोघांच्या वाट्याला 3-3 खोल्या आल्या. एक खोली आम्हा दोघांना, मी आणि माझी बायको त्या खोलीत राहतो, दुसरी माझ्या मुलांना, तिसरी मला गेस्ट रूम म्हणून लागेल." विमलताई शांतपणे म्हणाल्या, "असं करा, दोघा भावांनी मिळून एकच गेस्ट रूम ठेवा. तुमच्या बायका पण बहिणीच आहेत, त्यामुळे त्यांच्या पाहुण्यामध्ये काही फारसा फरक नाही. मग 2 गेस्ट रूमची काय गरज आहे?" राजीव म्हणाला, "आई, तुम्ही स्टोअर रूममध्ये राहा, आम्ही तिथे गादी टाकून देतो." विमलताई म्हणाल्या, "स्टोअर रूम खूप लहान आहे बाळा, त्यात खिडकीसुद्धा नाही आहे, तिथे खूप घुसमट होईल. मी माझ्याच खोलीत राहीन." इतकं बोलून विमलताई आपल्या खोलीत निघून गेल्या. त्यांचा नवरा म्हणजेच आजीचा मोठा मुलगा आता हयात नव्हता. मुलाच्या निधनामुळे विमलताईंच्या सासूबाई आजारी पडल्या होत्या. विमलताई आपल्या सासूवर खूप प्रेम करत होत्या आणि प्रेम का नसावं, शेवटी विमलताईच्या सासूबाईंनी तिला कायमचं मुलीहून अधिक मान दिला होता. अगदी मनापासून प्रेम केलं होतं आणि चांगली सून तीच असते जिच्याकडून खरं प्रेम आणि माया मिळते. त्यामुळे सासूबाईसुद्धा अशा सुनेवर देखील जीवापाड प्रेम करते. अगदी तसंच विमलताई आपल्या सासूवर खूप प्रेम करायच्या, त्यांची काळजी घ्यायच्या, त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायच्या. म्हणूनच सासूबाईंची तब्येत बिघडल्यावर विमलताई गावाकडे
आपल्या सासूबाईंची सेवा करण्यासाठी गेल्या होत्या. 1 महिना तिथं राहून जेव्हा त्या परत आल्या तेव्हा सासूबाईंनी सोबत घेऊन आल्या, कारण त्यांचा आपल्या जावेवरती इतका विश्वास नव्हता की ती सासूबाईंची नीट सेवा करू शकेल. पण जेव्हा त्या घरी आल्या आणि घरातील वातावरण पाहिलं तेव्हा त्या घाबरून गेल्या. आज पहिल्यांदा विमलताईंना स्वतःचीच मुलं परक्यासारखी वाटू लागली होती. त्यांनी त्यांच्या खोलीतला त्यांचा संसार पाहिला. अजूनही त्यांचं सर्व सामान तसंच होतं, जसंच्या तसं. भिंतीवर त्यांच्या स्वर्गवासी नवऱ्यांचा फोटो अजूनही तसाच टांगलेला होता आणि तो फोटो जणू काही हलकेसे स्मितहास्य करत होता. विमलताई त्या फोटोसमोर जाऊन शांतपणे उभ्या राहिल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, "अहो, आज तुमचीच मुले मला परक्यासारखी वाटत आहे. असं वाटतंय जणू मी एखाद्या परक्या घरात आली आहे." रात्री विमलताई जेव्हा जेवणाचे ताट पाहत बसल्या होत्या, पण रात्री 9 वाजेपर्यंतही कुणी जेवण आलं नाही. शेवटी त्या स्वतः उठून स्वयंपाकघरात गेल्या. तिथं पाहिलं तर दोन्ही सुनांनी स्वयंपाकघरसुद्धा विभागून घेतलं होतं. 2 वेगवेगळे दरवाजे तयार केले होते. हे सर्व पाहून काही क्षण त्या स्तब्ध उभ्या राहिल्या. हे सगळं पाहून त्यांच्या अंतर्मनात खोल जखम उमटली होती. विमलताई थोड्या हास्याने म्हणाल्या, "सूनबाई, अजूनपर्यंत माझ्या खोलीत जेवण का नाही पाठवलं? मी सासूबाईंसाठी खिचडी बनवायला सांगितली होती. खिचडी केली का?" लहान सूनबाई काहीशी नाराज होऊन म्हणाली, "आई, माझा 6वा दिवस चालू आहे. मला तर चपात्याही नीट बनवता येत नाही. तुम्ही वहिनींना विचारा, त्यांनी केली आहे का खिचडी?" मोठी सून लगेचच म्हणाली, "खिचडी तर मी सुद्धा नाही केली. मला वेळच कुठे मिळाला. असं करा, तुम्हीच बनवून घ्या. आणि हो, तुम्हीच तर त्या हाडांचा सुकलेला सांगळा इथं घेऊन आल्या आहात ना?" ऐकताच विमलताईच्या डोळ्यात आग आली. त्या संतापून म्हणाल्या, "भाषा सांभाळून बोल मोठ्या सूनबाई. त्या माझ्या सासूबाई आहेत. माझ्या आईपेक्षाही सुद्धा मोठ्या आणि जवळच्या आहेत त्या माझ्यासाठी. त्यांच्याविषयी असं उलटसुलट बोललीस तर माझ्याहून वाईट कोणी नसेल." विमलताईंचा आवाज थरथरत होता. दुखावलेल्या हृदयात आणि अपमानाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून ओघळू लागले होते. मोठी सूनबाई तिरस्काराने म्हणाली, "त्या म्हातारीबद्दल काही बोलले तर तुम्ही काय करणार आहात? इथे तुमच्या राहण्याचा पत्ता नाही आणि तुम्ही अजून एक ओझं घेऊन आला आहात. डोळे दाखवायचे नाही आता. आई, तुमचे दिवस संपले." इतकं म्हणत ती स्वयंपाकघराला कुलूप लावून तिच्या खोलीत निघून गेली. त्यानंतर लहान सूनबाईंनीही तसंच केलं. स्वयंपाकघराला कुलूप लावून तिनेही तिच्या खोलीकडे जायला पाऊल उचलले. हे सगळं पाहून विमलताईंच्या पायात ताकद राहिली नाही. त्या थेट अंगणात जाऊन बसल्या आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. थोड्या वेळानंतर त्या परत आपल्या खोलीत गेल्या. गावातून आणलेला टिफिन उघडला. त्यात अजून काही चपात्या शिल्लक होत्या, पण भाजी खाण्यासारखी नव्हती. म्हणून विमलताई बाहेर गेल्या. घरासमोरच दुकान होते. तिथून 2 पिशव्या दही घेऊन परत आल्या. मग दह्यात चपात्या चुरून त्या आपल्या सासूबाईंना चमच्याने खायला घालू लागल्या. सासूबाईंनी पहिला घास घेताच हळूच म्हटलं, "दोन्ही मुलं आणि सून हातातून निसटली ना विमल." विमलताईच्या सासूबाई तब्बल 90 वर्ष झाली होती. एवढी वर्ष जगातल्या अनुभवातून त्यांनी ओळखलं होतं की घरात काहीतरी चुकीचे घडत आहे. विमलताई लगेचच म्हणाल्या, "असं नाही काही आई, तुम्ही उगाच शंका घेताय." सासूबाई म्हणाल्या, "विमल, जेव्हा त्यांनी आपल्या दरवाज्यावर इतका वेळ उभं ठेवलं त्याच वेळी मला समजलं होतं की काहीतरी चुकीचं घडत आहे. त्यानंतर जेव्हा मी आत आले तेव्हा माझ्या दोन्ही नातवांनी माझ्याकडे साधं पाहिलंसुद्धा नाही. त्यांचं पूर्ण बालपण माझ्या कुशीत गेलं होतं. ते मला ओळखत नव्हते. मला तेव्हाच जाणवलं की मी त्यांच्यासाठी परकी झाले आहे." मग त्यांनी हळूच विनंती केली आणि म्हणाल्या, "विमल, मला सकाळी परत गावाला घेऊन चल. शहरात ही हवा फारशी चांगली नाही." सासूबाईंच्या अशा बोलण्याने विमलताईचे डोळे भरून आले. मग त्या उदास होऊन म्हणाल्या, "आई, मला काहीच कळत नाही. माझ्या संगोपनात कुठे चूक झाली?" सासूबाई म्हणाल्या, "तुझ्या संगोपनात काहीच कमी नाही सूनबाई. कमी आहे ती ह्या शहरातल्या हवेत. तू मनात काहीही वाईट विचार करू नकोस. सूनबाई, तू फारच चांगली आहेस." एवढं बोलून सासूबाईंनी विमलताईच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवला. त्या थोड्याशा अपमानामुळे विमलताईच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. रात्र झाली आणि विमलताईचे मन खूप खिन्न झाले होते. त्यांना वाटत होते की मुलांनी तरी विचारायला हवं होतं की आई आणि आजीने जेवण केले की नाही, पण त्यांनीही विचारलं नाही. सकाळी चहा झाला तरी त्यांना आई आणि आजीची आठवण झाली नाही. सकाळी 8:15च्या सुमारास मोठी सून येऊन म्हणाली, "आई, घराबाहेर रिक्षा उभी आहे. तुमची मुलं तुम्हाला परत गावाला पाठवायचं असं म्हणत आहेत. म्हणून तुमचं सामान उचला आणि इथून निघा, असं तुमच्याच मुलांनी तुम्हाला सांगितलं आहे." विमल आता काही म्हणाल्या नाहीत,
कदाचित त्यांना अगोदरच जाणवत होतं की असंच काहीतरी होणार आहे. त्या बाहेर येऊन मुलांकडे परत पाहत म्हणाल्या, गावात माझ्या राहण्या खाण्यापिण्याचा खर्च कोण देणार तेही सांगा. मोठ्या मुलाने उत्तर दिले, आई तुझ्या नावावर अजूनही 3 लाख रुपये जमा आहेत. मग खर्चासाठी दुसऱ्या पैशाची काय गरज आहे? तो पुढे म्हणाला, या घरात तुम्ही नेहमीच तुमचा अधिकार गाजवलात, पण आता तुमच्या सुनेलाही ते आठवत नाही. जर तुम्ही इथे राहिलात तर अनावश्यक वाद होतील. गावात आपल्या 4 खोल्या आहेत, तिथे जाऊन आरामात तुमचा वृद्धापकाळ घालवा. विमलताई म्हणाल्या, आता हे घर सोडून मी कधीच कुठेही जाणार नाही. जर या घरातून कोणी बाहेर जाणार असेल तर ते तुम्हीच जाल. विमलताई पुढं म्हणाल्या, तुम्हाला काय वाटले, हे घर तुमच्या वडिलांच्या नावावर आहे का? जेव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते लगेच समजले होते. ते मला म्हणाले होते, विमल, मुलं हातातून निसटली आहे आणि आता माझा कोणताही भरवसा नाही. मला कधीही बोलावणं येऊ शकतं. म्हणून घर मी तुझ्या नावावर करून देत आहे, ज्यामुळे भविष्यकाळात तुझं काही वाईट होणार नाही. त्यानंतर विमलताई हातात घेतलेला फोन दाखवत हळूच म्हणाल्या, मी पोलिसांना फोन केला आहे, ते लवकरच येतील. तुम्ही आता लगेच घर रिकामं करण्याची तयारी करा. हे ऐकताच दोन्ही मुलं आणि सुना खूपच घाबरल्या. त्यांना त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटत होते. खरं तर ते अजूनही काही वेगळ्या योजना आखत बसले होते, पण आता सगळं काही उलट होऊन गेलं होतं. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. पण जेव्हा त्यांनी कागदपत्रावर त्यांच्या आईचं नाव वाचलं तेव्हा त्यांना खात्री पटली की घर वडिलांनी आईच्या नावावर केलं आहे. मग लहान सून हात जोडून म्हणाली, आई, मी गर्भवती आहे. अशा परिस्थितीत आम्हाला घराबाहेर काढू नका. आमच्यावर थोडी तरी दया करा. त्यानंतर दोन्ही मुले ही विनवणी करू लागले, अगं आई, असं करू नकोस, आम्ही संपून जाऊ. पण विमलताई म्हणाल्या, काही वेळापूर्वी तुम्हाला आमच्यासारख्या वयस्कर स्त्रियांची दया वाटत नव्हती. आम्ही कोणी परके आहोत का? सुना दुसऱ्या घरून आल्या आहेत, पण ज्यांना मी 9 महिने माझ्या पोटात वाढविले, कुशीत खेळले, त्या मुलांना सुद्धा आमची दया आली नाही. मग मी तुम्हाला का दया दाखवू? तुमच्यात दया आणि संवेदना नावाची कोणतीच गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. तुमच्या हृदयात फक्त विष आहे. जर मी तुम्हाला इथे ठेवले तर तुम्हीच मला ते विष पाजाल. मला डॉक्टरांकडे सुद्धा जाऊ देणार नाही. मग मुलांनी लगेच शहरात कोणतं तरी घर भाड्याने घेतलं आणि घर रिकामं केलं. आता विमलताई आपल्या सासूबाईसोबत त्या घरात शांततेत राहत आहेत. मित्रांनो, काय खरंच लोक फक्त या दिवसासाठी देवाकडे मुलं मागतात का? सर्वत्र प्रार्थना करतात की त्यांना पण देवाकडून एखादं मूल मिळावं. आज जी आई आपल्या हाताने आपल्या मुलांना जेवण भरवते, जी आई आपल्या रक्ताचं पाणी करून मेहनतीचे एक एक पैसा जमा करून मुलांचा सांभाळ करते, आपल्या नवऱ्याला घर चालण्यासाठी मदत करते, पण वडिलांना जगाच्या या दुनियेत निरोप देताना त्याच दिवशी मुलांनी आई आणि आजीला बेघर करण्यात एक क्षणही वाया घालवला नाही. तीच आजी जिचे आपल्या नातवावर प्राणापलीकडे प्रेम आहे, जिला आपल्या तोंडातून एक घाससुद्धा नातवांना वाटण्यास अगदी संकोच वाटत नव्हता. आज त्याच आजीला दोन्ही नातवांनी एक क्षणभरसुद्धा पाहायची इच्छा झाली नाही. या कलियुगात पैसा इतका मोठा झाला आहे की त्यांच्यापुढे कोणतीही नाती, प्रेम, जाणीव, स्नेह त्यांचं महत्त्व कमी पडत आहे. आता विचार करा, पुढच्या पिढीतील मुलं हे सगळं पाहून काय शिकणार आहेत? त्यांनी काय शिकावं? एवढंच की पैशासाठी माणूस माणसाला विसरून जातो, आपल्याच आईवडिलांवर, आजी आजोबावर प्रेम करत नाही. हीच आपली खरी व्यथा आहे. जसं तुम्हाला तुमचं भविष्य सुंदर, सुखी आणि सन्मानाने भरलेलं पाहायचं आहे, तसं कृपया तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी, आई वडिलांशी, आजी आजोबांशी ही माणुसकीने, प्रेमाने आणि आदराने वागा. तर मित्रांनो, जर आजची आपली ही गोष्ट तुम्हाला हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर कृपया आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आम्ही अशाच हृदयस्पर्शी आणि शिकवण देणाऱ्या आणखी गोष्टी तुमच्यासमोर आणू शकतो. धन्यवाद.